तर आखाती युद्ध सुरू असताना दुसरीकडे ट्रम्प यांची उर्वरित जगाशी टॅरिफ वॉरची खुमखुमी शमायचं नाव घेत नाहीये. ट्रम्प यांनी आता औषध निर्मिती कंपन्यांवर 100% आयात शुल्क लागू केलंय. केवळ अमेरिकी कंपन्यांना सूट देण्यात आली आहे. त्यामुळे अमेरिकेमध्ये औषधांची निर्यात करणाऱ्या कंपन्यांना मोठा फटका बसलाय. अमेरिकेतल्या औषध निर्मिती कंपन्यांना चालना देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं ट्रम्प यांनी म्हटलंय. अमेरिकेमध्ये आयात होणाऱ्या पेटंट औषधांवर 100% शुल्क आकारलं जाणार असलं तरी कंपन्या प्रशासनाशी करार करून हा कर टाळू शकतात. हे धोरण कंपन्यांना चर्चेसाठी आणि अमेरिकेमध्ये गुंतवणूक करण्यासाठी प्रवृत्त करणारं एक माध्यम म्हणून वापरलं जातं. तर औषध निर्मिती कंपन्यांवरच्या टॅरिफबाबत आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून अधिक माहिती घेऊया. अमेरिकेमध्ये आयात होणाऱ्या पेटंट औषधांवर 100% शुल्क लावण्याचा निर्णय ट्रम्प यांनी घेतलाय. सरकारी आरोग्य विमा योजनेसाठी स्वस्त दरामध्ये विक्री केली तर 0% शुल्क असेल. अमेरिकेमध्ये 2029 पूर्वी उत्पादन प्रकल्प सुरू करतील त्यांचं शुल्क 100% वरून 20% आणलं जाणार आहे. सरकारशी करार करण्यासाठी मोठ्या कंपन्यांना 120 दिवसांची आणि लहान कंपन्यांना 180 दिवसांची मुदत असेल. जेनेरिक औषधांना आयात शुल्कातून वगळण्यात येईल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.